नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भाटे. तुम्ही मला ओळखलंच असेल. तर आज आपण आलो आहे किसन पिक्चर यांच्या टेंट हाऊसवर. तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा मित्रांनो. मित्रांनो खाली आपले मित्रपरिवार येते आणि माशाची रेसिपी. तर रेसिपी कशी होणार आहे कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. आता पाणी आणायला चाललो आपण धरणावर. तर पहा सरांनी तेल टाकलंय आणि कोणकोणते मसाले घेणार सर ते सर सांगतीलच. तर हे पहा आम्ही आज करणार आहे मच्छी फ्राय. तर एकदम 3 दगडांवरती एकदम मस्त माशाचं कालवण बनणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो. हो बांडे साहेब, अशी रात्रीची पार्टी केली का कधी तुम्ही? नाही, कधी नव्हती केली, पण मग बघायचं बा कोणाचं यारायचं असं. या टेंट हाऊसला आमची ही तिसरी पार्टी आहे बरं का. हा ना. हा, तर मी तर पहिल्यांदाच आलो बा. म्हणला कसं काय, तर एकदम बरं वाटलं इकडे नाही का, वातावरण बरं होता. टेंट हाऊसचं वातावरण भारी आहे. हा चला आता चुलई पेटली आपली मस्तपैकी हा आणि सरांचं चालेल आता स्वयंपाक बनवायचं काम. आता मसाला टाकायचा. आता काय काय मसाले ते तेलीच माहीत आहे का नाही? तेलेच माहिती आता. मला वाटतंय ना बरंच मच्छी फ्राय आणि त्यान मसाले. मग मी आता मासा टाकू का देऊन? हा टाका ना मासं देऊन. मग आता काय. बरं 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 चाल. आता मी आहे ना माशाचं पीस आहेत ना तळ्या टाकायचं बरं का. हा वाह पहा ना किती अंधारे आहे ना चौकून. चव का अंधार आहे पार. मग करा अंधारे. चला आता माशाचं पीसही घेतलं टाकून आणि सरांचा चालाय स्वयंपाक नाही का. हा स्वयंपाक आता ते म्हणतात आपणच करू. नाही आज त्यांच्या स्टाईल ना नाही का. हा. थंडी नाही वाजत आहे ना आज. थंडी नाही, गरम होत आहे. उलटा गरमच आहे. पाण्याजवळ राहिलं ना गरमच राहत आहे असं. आहे पण आता जरा थंडी आता वातावरण टाकाळे जरा हा त्याच्यामुळं मग हे मसाले भारी आहेत बरं का. हा हे मसाले आहेत ना बाहेरून मागवले होते. बाहेर. जिथं आता इडे नाही टेंट हाऊस जे येतात ना हा ऑर्डरनुसार जेवण भेटत आहे. हा आणि पहिलं योग सर आलो होतो इथं हा तेव्हा आमची पार्टी झाली होती एक बारे, अजून 1-2 बारे झाली होती. तेव्हा बघितली होती बरं का मी व्हिडिओ. पहिली होती ना. हा मस्त फोडणीचा काय मस्त वासात आहे हो. वास म्हणजे एकच नंबर वासा. आता हे सर हे नवीन बरं. हे सर ते स्वयंपाकाचंच नाही काय ते टॅलेंट आहे यूट्यूबचा माइंड मास्टर आहे ते हा. नाही का. यूट्यूबमध्ये युट्यूब मध्ये समजा माहिती नाही का. हा पण सुरुवातला ना कांदा परतवून घ्यायचा काम चालू आहे. हा माशाचं पीस आपण नंतर टाकणार आहे ती. हा म्हणजे आता मला येत आहे पण त्यांच्या स्टाईलना करून नाही का. हा वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची. प्रत्येकाचे. चला आता ठसकाय जातो या ठस काय राहून राहून ठसकाय जातोय बा. कारण त्या मसाला मसाला ते आहे ना. ठसका जात आहे हा लाकडाला काही तोटा नाही म्हणायला. लाकडाने लाकडा आहे भरपूर आहे ते. बरं या सरांची आज लय आपली योगायोगानं गाठ झाली. हा आता मी यायचं ते भेटून जरा बरा वाटला मला पण नाही का. आपलं किसन पिचड सर त्यांनी आज सवडच नाही तर सवडच नव्हते त्याच चालतं त्या. येतील जेव्हा हा टेंट हाऊस आहे ना जवळजवळ आहे ना. हा जमिनीपासून 12 फूट उंच आहे. हा ना. वर आलाच वर कसं काय सोय वाटली तुम्हाला? मस्त वाटलं मला एकदम बघूनच जरा बऱ्यापैकी वाटलं नाही का. झोपायचं. वर गेलो आणखीन तेच वाटलं. लाइटिंग बिटिंग गाद्या बिद्या झोपाया. हा LCD बसवणे बार मोठी. होईल मस्तच. आता सरांची चाचणी चालली बा. मला तर ठसकायचं आहे बा. ठस का. मिरची झाली तर ठसकायचं आहे का नाही. हा अंधार बिंदार मस्त. बरं लाईट पाहू नाही आज इथं टेंट टाकून झोपून घेऊ. हा मग काय ते अंधारात कसं पुढे जायचं नाही का. नाही पण बिबट्याचा बेव बिबट्याचा ब्याव. त्यांचा मर्दा जाऊ घरीच निघून आहे का दिसला नाही. दिसला रस्त्याला तर गाडी बंद. गाडी आपण बंद. सगळाच बेकार काम होऊन जाईल. हा ना. सरले मला 8 पाव पटकन पकी भूक लागून गेली आहे का नाही. गेले मोकार भूक लागली. टाइम झाला जरासा. लय टाइम झालाय. हा ना. तर एवढा टाइम झाला मला तर लवकरच झोपायला लागत आहे. नाही मग आपण नाही झोपत म्हणजे झोपतोय हा. पण टायमिंग कसं राहतोय नाही का. हा आता मस्तपैकी करपाटून घेतला मसाला.
मसाला आणि कांदा ती फोडणीच हा. आता हे पीस घेऊ टाकून आता आहे का आता पेस्ट घेऊ टाकून मस्त. नाही सर तळून घेतले ते हा सरच करतील आता. सरांनी घेतलाय म्हणा हो. हा. तुमच्या इकडे आता कोंबडीची पार्टी एकच नंबर झाली त्या हा निबार कोंबडा होता ना गावरान. गावरान कोंबडा आणि त्या गावरान कोंबडा खायलाच मजा आवडते नाही का. हा चला आता हे पहा मस्तपैकी माशाचा पीस सरांनी घेतला मस्त तळून. आता आता पाणी किती टाकायचं पाहिजे त्यांच्या अंदाजानं. हा जरासं कारपाटून घेतात. तसं काय भात आणि भाकरी ते आपल्याला काय येणार आहेत घरी नसतं हा मग काय आपल्याला फक्त आता इकडं फक्त आपल्याला कालवणच बनवायची. काढूनच बनवायचे आपल्याला. आता माशाचा कालवण म्हणजे तुपानच हा चोपडा मासा आहे ना. हा चोपडा मास आहे. ते कसा किलो होता हो. त्या कसं होता अर्धा किलो आणला होता 120 रुपयाचा. मस्त जाफर झाला. लाकडाच तेवढे पेट सुटल्या आता परत कढईच्या वर जाळ. कडे दिसत हा ना कढई दिसत होती ना तू. तर झालाय थोडा कमी. टेस्ट घेऊन पाहा सर कसं काय झाले टेस्ट. आता सरली काही बोलायला टाइम नाही एवढा. गप्पा मारता मारता कालवा नाही गेला शिजून. आता चला घेऊ जेवण. मग काय आता बसायचं. हा मग काय आता घ्या बसून. बरं चला मग मांडा खुर्च्या. हा तर कसं काय झालं सर. आता तुम्ही सांगा कसं झालं. तुम्ही खाल्लं ना सुरुवात? हा नाही खाल्लं ना? हा तुम्ही सांगा कसं झालं. तुला कसं वाटते. मस्त झालं. चांगलं झालं. हे कसं झालं आता सर सांगतील आपल्याला. तर मित्रांनो गावरान जेव्हा टेंट हाऊस तिथं मस्त आमचे जेवणं बिवणं झाली आणि त्या सरांक गाडी असल्यामुळं ते गेले त्यांच्या घरी निघून. मारुती दादाला आम्ही आलो त्यांच्या घरी. तर मित्रांनो आता मारुती दादाने गोधड्या दिल्यात आणि आता घेऊ झोपून. भेटू सकाळ डबल. इडच थांबतो. रातची पार्टी आपली गावरान जिवाळा लालू पिक्चर यांच्या स्टेंट हाऊसवर होती. तर ह्या पहा मित्रांनो इथं इथे स्टेंट हाऊस आणि एकदम मस्त वातावरण. तर मित्रांनो म्हणलं ना अकोला तालुक्यात मोठा पूल. ह्या पहा हे मोठा पूल आहे. सगळ्यात मोठा पूल आहे. तर मस्त असं निसर्गरम्य वातावरण आणि पहा किती पाणी आणि पाणी पण भरपूर आहे. आणि एकदम पाहण्यासाठी नक्की इथं येऊन बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो पहा नदीचं पात्र पण किती मस्त आहे आणि किती मस्त वाटतं आहे आपल्याला हे बघून. हे असं बघण्यासाठी अवश्य कुठंतरी आपल्या अकोले तालुक्यात दिसून येतं आहे मित्रांनो. तर आपण ह्या टेंट हाऊसवर रात्री एकदम मस्तपैकी रेसिपी बनवली आणि कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो. कसा झाला नक्की कमेंटद्वारे मला कळवा आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये हाईप लिहा हेच सांगू शकतो मी. तर चला व्हिडिओच थांबतो. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जलसेतू क्रांतिकार राघोजी भांगरे